खरं तर ससूनचा आणि माझा विषय लय जवळचा आहे. आठवड्यातून 2 वेळा मी ससूनला जातो अध्यक्ष साहेब. आणि कागदावरची उत्तरं बघितली ना, ससूनला आठवड्यातून 2 वेळा जातो. आजच जात नाही, गेली 30 वर्ष मी जातोय. आणि जे कागदावरची जी उत्तरं आहेत ना, ही पूर्णतः खोटी आहेत. आपण जर ससूनला गेलो ना आणि ससूनचं बजेट बघितलं तर पुण्यातलं सगळ्यात नामवंत हॉस्पिटल असेल ना, त्या हॉस्पिटलच्या बरोबरीचं आपलं बजेट आहे. आणि ह्या बजेटमध्ये आपण बघितलं तर सकाळी आपण जर लाईनीला उभं राहिलो तर अनेक पेशंटला त्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीत. ह्याच्यामध्ये बघा, कॅन्सरचं काय झालं हॉस्पिटलचं तर आपल्याकडे उत्तर नाही. करू. दुसरं सिटी स्कॅन असेल, MR असेल, करोडो रुपये आपण खर्च केला, अनेक मशिनरी बसवल्यात. ही पुढारी वर्तमानपत्र, लोकमत, सगळ्या वर्तमानपत्रात येत आहेत. आणि खरं तर आमचे विरोधी पक्षनेते आत्ता बोलले की ससून हा गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे, मिसाळताई बी बोलले. आणि खरं तर त्या ठिकाणी ससूनमध्ये आपण गेल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये एक क्लिप आली होती आणि त्या क्लिपमध्ये डॉक्टर पैसे मागत होता रुग्णाला. आणि हे करत असताना त्या डॉक्टरवर आपण कारवाई काय केली हा महत्त्वाचा भाग. आणि ते मेडिकलचं जे हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल आहे ते मेडिकलमध्ये चिठ्ठ्या का जातात? मग ससूनमध्ये जर मेडिकल उपलब्ध नसेल तर मग ससूनमध्ये मेडिकलचा काय उपयोग आहे? हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्याच्यामध्ये मागच्या वेळेला आपण अंमली पदार्थामध्ये संजीव ठाकूरांची चौकशी चालू केली आणि त्यांना कुठली कारवाई न करता सोलापूरमध्ये त्यांना डीन म्हणून दिलं. म्हणजे ह्या ससूनमध्ये चाललं काय? जे गुन्हेगार आहेत गुन्हेगारांना पाठीशी घालतात, कुठले उपचार करत नाहीत, त्यांना आपण बढती का देतो, त्यांना निलंबित का करत नाही? हा एक माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा असा एक प्रश्न आहे की ह्याच्यामध्ये आज पुणे शहराला, पुणे महानगरपालिकेमध्ये आरोग्य प्रमुख नाही आहे. आणि आरोग्य प्रमुख नसल्यामुळं मागच्या आठवड्यात तडकाफडकी बदली केली. म्हणजे या शासनात चाललं आहे का? आणि मग तडकाफडकी बदली का केली हे पुणेकरांना सगळ्यांना माहिती आहे. तर माझी 2 उत्तरं की ससूनचा कारभार कधी सुधारेल आणि पुण्याला आरोग्य प्रमुख कधी मिळेल? अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं की पुण्यातील सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन मी ससूनच्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन जाईन. त्यांच्या सगळ्या हॉस्पिटलची व्यवस्था दाखवेन, बैठकीला आणि आपण पूर्णपणानं त्यांना त्याच्यामध्ये व्यवस्था करू. आता दुसरा जो विषय त्यांनी विचारला की डॉक्टर ठाकूरांची बदली आपण केली, त्याच्यावर कारवाई काय केली नाही. तर मी अध्यक्षमध्ये मागंच सांगितलं होतं की त्याची चौकशी केली, समितीने चौकशी केली. आता तिथं काय झालं बघा, तोच प्रश्न इथं विचारला आहे की बॅरिट्रिक शस्त्रक्रियेला डॉक्टर नसल्यामुळं आमची तिथं गैरसोय होती. तेच बॅरिट्रिक तज्ज्ञ होते. आता त्यांची समितीनं बदली करण्याचा निर्णय बदली केली. आता त्यानंतर आज धंगेकर साहेब विचारत आहेत की तिथं ठाकूरांची हे का केली. ठीक आहे, आपल्याला घेऊन कुठे गेले धंगेकर साहेब? धंगेकरजी नाही बसू नाही का? आपण सगळे मिळून लोकप्रतिनिधी जाऊ आणि ससून कसं चांगलं आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. अशोक पवार. अध्यक्ष महोदय, 150 वर्षापूर्वी डेव्हिड ससून नावाच्या इस्मानं ससून हॉस्पिटल उभं केलं. आपण त्याच्यानंतर दुसरं एकही ससून हॉस्पिटल उभं केलं नाही. हाही मोठं आपलं दुर्भाग्य आहे. माझे 2च पॉइंटेड प्रश्न आहे. लोकांना डायलिसिसची खूप गरज असते. ससून हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात डायलिसिसचे सेंटर किती उभे करणार व किती दिवसात करणार हा एक प्रश्न. दुसरा, इन्क्युबेटरची खूप गरज असते लहान मुलांना. मोठमोठे हॉस्पिटल खूप बिलं घेतात. तर इन्क्युबेटर जास्तीत जास्त किती आणि किती दिवसामध्ये आपण ससून हॉस्पिटलला उभे करणार? अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितलं की लहान मुलांच्या बद्दलची व्यवस्था आम्ही करतोय. आम्ही त्या इन्क्युबेटर आणि ICUची बेड वाढवतोय. आणि मी मगाशी सांगितलं सगळ्या लोकप्रतिनिधी घेऊनच जाणार आहोत आम्ही. डायलिसिस नाही, डायलिसिसची व्यवस्था चांगली आहे तिथं. आता काय आहे ते मी निश्चितपणाने चर्चा करेन. मला वाटतं मंत्री महोदयांनी आत्ताच सांगितलंय की या संदर्भातली ते बैठक घेतील आणि एक तिकडे पाहणी दौरा पण लावतील. त्या पाहणी दौऱ्यात ज्या सदस्यांना सहभाग घ्यायचा असेल ती सदस्य सहभाग घेऊ शकतील. पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये अध्यक्ष महोदय 35 मिनिटं झाली.
अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये ससून हॉस्पिटलमध्ये पुढे देऊ. एक उंदीर चावून एक माणूस मृत्युमुखी पडला होता. उंदीर चावून एक माणूस मृत्युमुखी पडला होता ससून हॉस्पिटलमध्ये. आता त्या ससून हॉस्पिटलमध्ये उंदराचा काही बंदोबस्त केलाय का, हा प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2 अध्यक्ष महोदय, की ससून हॉस्पिटलमध्ये बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे जे लोक लठ्ठ असतात त्यांना रोड करण्यासाठी जी सर्जरी करायची असते त्याची आपण तिथे सोय उपलब्ध करून देणार का, आणि पेशंट म्हणून तुम्ही पहिले पेशंट म्हणून तिथे जाणार का? अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये मी घाबरलो का की बहुतेक त्याची असं वजन कमी केलेल्या सुद्धा लोकांच्या अनेक तक्रारी झाल्या म्हणून मी ती केलेली नाही, परत वाढलं. तर मी व्यवस्थित व्यायाम करून माझं वजन मी कमी करेन, त्याबद्दल चिंता तुम्ही करू नका. दुसरा विषय जो आहे, मगाशी ते हजर नव्हते, हे बॅरिएट्रिकचं मी उत्तर दुरुस्त केलं होतं त्यामुळे ते नव्हते. मला वाटते मी तो तज्ज्ञ घालण्याचा तात्काळ आम्ही प्रयत्न करतो म्हणून सांगितलं. आणि आता काय आहे की ह्याच्यावर एक लक्षवेधी व्हायला पाहिजे अध्यक्ष महोदय, की हे 3 प्रकरण जे घडले, एक ललित पाटील, एक उंदीर आणि रक्त बदलणं, या 3 घटनेवर वास्तविक झालं असतं तर आम्ही कठोरात कठोर किती कारवाई केली आहे हे आपल्या लक्षात आलं असतं. विश्वजित कदम शेवटचा. अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय, बघा तुम्ही माझा मंत्री महोदयांना एक प्रश्न आहे की जे ससून रुग्णालय आहे त्या ससून रुग्णालयामध्ये गोरगरीब सर्वसामान्य लोक उपचारासाठी जातात. उपचार होत असताना तिथले जे डॉक्टर मंडळी आहेत ते प्रिस्क्रिप्शन देतात मेडिकलचं प्रिस्क्रिप्शन मिळाल्यानंतर ते औषध घेण्याकरता ससूनच्याच मेडिकल फार्मसीमध्ये पेशंट जाऊन ती औषधं घेत असतात. बऱ्याचदा असं लक्षात आलेलं आहे की ती डॉक्टर औषधं तिथं उपलब्ध नसतात आणि हे कुठंतरी एक हे रॅकेट आहे फार्मसी कंपन्यांचं आणि मेडिकल फार्मसी स्टोअरचं. आणि जेव्हा ते स्पेसिफिक औषध मिळत नाही तेव्हा त्या फार्मसीतनं त्याला दुसरं औषध त्या पेशंटला द्यावं लागतं, जे बऱ्याचदा महाग असतं. किंबहुना त्यांना सांगितलं जातं की हे आउट ऑफ स्टॉक आहे म्हणून प्रिस्क्रिप्शन केलेल्यानुसार तेच औषधं त्या पेशंटला दिल्या जातात. ह्याची काही नोंद ससून हॉस्पिटलमध्ये ठेवली जाते का आणि ह्याची नोंदची तपासणी केली जाते का, हा माझा पॉइंटेड प्रश्न आहे. मंत्री महोदयांनी स्वतःच सुचवलेलं आहे की या विषयावर लक्षवेधी व्हावी. माझी आपणाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या ससून आणि असे मेडिकल एज्युकेशन खाली असणाऱ्या हॉस्पिटल बाबतीत एक लक्षवेधी आपण स्वीकारावी आणि सोमवार मंगळवारी ती लक्षवेधी लावावी, त्यांना मनसोक्तपणाने उत्तर देता येतील. चांगली सूचना आहे. मला वाटतं आदरणीय ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार आपण मंगळवारी या विषयातली चर्चा लक्षवेधी मार्फत घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.